नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे, ज्यामध्ये ज्या क्षणाची तुम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण मालिकेमध्ये लवकरच येणार आहे। म्हणजे घर सोडलेल्या अंजलीसमोर मात्र राकेशचं खरं रूप कसं येते आणि आता घर सोडलेल्या अंजलीसमोर नक्की असं काय अगदी प्रसंग घडणार आहे, त्यामुळे अंजलीचे डोळे उघडून मात्र अंजलीला अर्णवची आणि ईश्वरीची किंमत कळणार आहे। हे मात्र आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण आता घर सोडलेल्या अंजलीसमोर अगदी काय असा भयानक प्रकार घडतो आणि अंजलीच्या जीवाला धोका कसा होतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, अंजली समोर मात्र ह्या राकेशने जे काही सत्य आणलेलं आहे, म्हणजे खोटं वागून अर्णवला तर फसवलं, परंतु अर्णवला मात्र त्याच्यावर कसं भडकवलं, या सर्व कारणामुळे अंजली घर सोडते। सगळेजण अंजलीला अगदी आग्रह करतात की अंजली ताई तू जाऊ नकोस, परंतु अंजली मात्र आता कुणाचं ऐकत नाही आणि शेवटी त्या राकेशवर विश्वास ठेवून ते घर सोडते। परंतु जायचा कुठे हा प्रश्न मात्र आता राकेशला खूप भयानक पडलेला आहे, कारण आता आपण तर कुठेही जाऊ शकतो, परंतु आता अंजलीला कुठे न्यायचं आणि ह्या मूर्ख बायकोला मात्र काय अक्कल होती, लगेच हिने घर सोडलं, काय गरज होती हिला घर सोडण्याची, म्हणून राकेशला खूप राग येत असतो। राकेशच्या खिशामध्ये पैशाचा एकही अगदी दमडी नसते आणि आता हिला काय करायचं, हिला कसं पोसायचं तेच कळत नाही, म्हणून राकेशला आता खूप टेन्शन येतं। राकेश मात्र तिला घेऊन एका ठिकाणी येतो आणि तिला म्हणतो की हे बघ मी काहीतरी बघून येतो, तू इथे थांब, तेव्हा आता तुझ्यासाठी मी काहीतरी खायला आणतो। अगदी आता या राकेशला असं झालेलं असतं की हिला कुठे रस्त्यावर सोडून देऊ की काय असे झालेले आहे, म्हणून तो मात्र आता जातो तर लवकर येतच नाही। तेव्हा आता अंजलीजवळ एक व्यक्ती येतो। आता मात्र हे राकेशचंच एक अगदी म्हणजे प्यादा आहे। राकेशनेच मात्र आता ह्या माणसाला पाठवलेला आहे, तो पण डब्बा आणि टिफिन वगैरे घेऊन, जेणेकरून अंजली जेवेल आणि तेथेच झोपी जाईल। आता हिच्यापासून जर आपल्याला सुटका मिळवायची असेल तर मात्र आपल्याला काही ना काही कारस्थान करावंच लागेल। तेव्हा तो मात्र आता असं कारस्थान करणार आहे की आता राकेश मात्र तिला म्हणतो की मी आता आपल्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो, आणि तेव्हा तो व्यक्ती आहे तर तो म्हणजे अंजली जवळ येतो। अंजली आता राकेशची वाट पाहत असते आणि आता मात्र तो व्यक्ती येतो आणि अंजलीला पाणी वगैरे प्यायला देतो। अंजलीला म्हणतो आणि तो म्हणतो की कोण आहात तुम्ही, तेव्हा आता अंजली म्हणते की मी माझ्या मिस्टरांची वाट बघत आहे, ते मला अगदी काहीतरी खायला घेऊन गेलेले आहेत। अंजलीला खूप भूक लागलेली असते, वरून उन्हाचा त्रास होत असतो, परंतु आता अंजली काही ऐकायला तयार नसते। तेव्हा तो माणूस तिला पाणी वगैरे प्यायला देतो आणि त्याच्याजवळचा जो काही डब्बा आहे तर तो अंजलीला देतो। अंजली बिचारी मात्र राकेशची वाट बघून बघून थकलेली असते आणि शेवटी त्या माणसाचा तो डबा ती खाते। त्यानंतर मात्र आता अंजली तेथेच बेशुद्ध पडते। अंजलीला काही कळत नसतं आणि त्या माणसाने मात्र बरोबर आता राकेशचं ऐकून हा गेम केलेला आहे। त्यानंतर आता घरातील सगळेजण आता ह्या अंजलीला शोधत असतात। अविनाश मामा आणि वल्लरी सुद्धा आता अंजलीला शोधायला गाडीतून येत आहेत आणि तेवढ्यात आता समोर मात्र इकडे सुप्रिया मात्र आता ते CCTV फुटेज चेक करायला आलेली असते, कारण जेथे वल्लरी आणि तिची भेट झालेली आहे त्याच ठिकाणी मात्र ती आलेली आहे। आणि आता जेव्हा अविनाश मामाचं लक्ष सुप्रियाकडे जाते तर आता तो म्हणतो की सुप्रिया ताई इथे काय करतात, नक्की त्यांना इकडे काय काम असेल, मग आपण एक काम करू, त्यांना आपल्या गाडीमध्ये बसू आणि त्यांना जेथे कुठे जायचं आहे तर त्यांना सोडू, कारण आता त्या आपल्या म्हणजे दोन्ही सुनांच्या आई आहेत, मग आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना अगदी गाडीमध्ये बसून घेऊन कुठे जायचं आहे तिथे सोडवायला। आता वल्लरी त्या डोक्याला हात लावते, वल्लरीला काही कळत नसतं की नक्की आता काय करावं। वल्लरी म्हणते की आता काय करायचं, अरे देवा म्हणून ती डोक्याला हात लावते। मामा म्हणतात की अगं अरे देवा असं का म्हटले, आणि काय गं वल्लरी तुला कायम ईश्वरीच्या आईला मात्र भेटण्याची काय इतकी म्हणजे घाई असते, तू कधीही तिच्यासमोर काय येत नाही, नक्की काही असं सत्य आहे का जे तू आमच्यापासून लपवते। तेव्हा आता वल्लरीला काय उत्तर द्यायचं ते काही कळत नसतं। वल्लरीला आता काय प्लॅन करावा तेच काही कळत नाही, म्हणून मात्र आता ती अगदी विचार करत असते की कसं आता सुटकारा अगदी करायचा, म्हणजे आता ही जर सुप्रिया गाडीमध्ये बसले तर ती नक्की आपल्याला ओळखेल, मग आता काय करायचं आपण याचा ती विचार करत असते। त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी आणि अर्णव सुद्धा आता हे अंजलीला शोधत शोधत येत आहेत
अंजलीला शोधत शोधत येत असताना मात्र आता अर्णव खूप अगदी रडत असतो. आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघा अंजली ताईंचा आता गैरसमज झालेला आहे, पण त्या राकेशचं खरं रूप मात्र जेव्हा अंजली ताईंच्या समोर येईल तेव्हा मात्र आता सगळं काही छान होईल. आता जे काही आहे ते केवळ मात्र आता अंजली ताईंनीच अगदी हे म्हणजे स्वतः निर्णय घेतलेला आहे. परंतु ज्यावेळेस मात्र राकेशचं खरं सत्य त्यांना समजेल तेव्हा मात्र अंजली ताई बरोबर आपल्याकडे येतील. सगळेजण आता अंजलीला शोधत असतात आणि अंजलीला शोधत असताना मात्र आता ईश्वरी अर्णवच्या हातामध्ये हात देते आणि सर तुम्हाला मी कायम साथ देईल. अंजली ताईंना अगदी सगळं काही गैरसमज दूर करून मी तुमच्याकडे घेऊन येईल. तुम्ही काही काळजी करू नका. आता ईश्वरीचं जे काही अगदी साथ देण्याचं वचन आहे ते बघून अर्णव खूप खुश होतो आणि अर्णव चक्क आता ईश्वरीला घट्ट अशी मिठी मारतो आणि ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी तू माझ्यासाठी किती काही करते. आत्तापर्यंत तू माझ्यासाठी किती काही केलेलं आहे, पण आता खरंच मला तुझ्यासाठी करण्याची वेळ आहे. प्लीज मला माफ कर. मी आत्तापर्यंत तुझ्याबरोबर जे काही वागलो त्यासाठी प्लीज मला माफ कर. त्यानंतर मात्र आता ईश्वरीला तेवढ्यात आता चक्कर येते, कारण ईश्वरी आता फक्त अर्णवची आणि अंजलीची काळजी घेत असते. ईश्वरी आत्तापर्यंत स्वतःकडे लक्ष देत नाही आणि त्याच वेळेस अर्णव ईश्वरीला मिठीत घेतो आणि ईश्वरीला उचलून घरी घेऊन जातो. आता अर्णवला आपल्या ताईची काळजी असते, कुठे गेली असेल. तो अविनाश मामाला फोन करतो. अविनाश मामाला विचारतो की ताई सापडली का. त्यावरती मात्र आता अविनाश मामा म्हणतो की नाही. अरे पण इकडे सुप्रिया ताई आहेत आणि त्या नक्की काय शोधतात तेच माहिती नाही. आता मात्र तेवढ्यात फोनवर बोलत असताना सुप्रिया तेथून गायब होते. आता वल्लरी म्हणते की ती कुठे गेली माहिती नाही. आता वल्लरीच्या अगदी मनासारखं होतं आणि आता मात्र सुप्रिया आता म्हणजे त्या वल्लरीला गाडीतून जाताना पाहते. आता अगदी सुप्रियाने ही अविनाश मामाची गाडी ओळखलेली असते की नक्की आता ही बाई ईश्वरीच्या घरातील कोणी नसेल का, म्हणून आता सुप्रियाला डाऊट येतो. आता सुप्रियाला संशय येतो. त्या क्षणी मात्र घाईने सुप्रिया जायला निघलेली असते आणि आता अंजलीची आणि तिची भेट होते. अंजलीची तिची भेट झाल्यानंतर आता राकेश तेथे येतो. राकेश तेथे आल्यानंतर मात्र राकेश अंजलीला म्हणतो की काय तू इथे काय करतेस. आता राकेश तेथे आल्यानंतर मात्र आता अंजली म्हणते की तुम्ही इतका वेळ कुठे गेला होतात. आणि आता राकेश मुद्दाम हे प्लॅन करतो की त्याला गुंडांनी मारलेला आहे आणि त्याच्या तोंडातून रक्त वगैरे निघत आहे असे तो नाटक करतो. तेव्हा आता सुप्रिया आता सगळं काही अंजलीला विचारते की तुम्ही का घर सोडलं आणि कुठे निघालात. तेव्हा आता सुप्रिया ही म्हणजे सगळं काही आता सत्य सांगते. आता सगळं सत्य सांगते म्हणजे आतापर्यंत ह्या राकेशने काय काय फसवलं, ईश्वरीबरोबर लग्न करण्याचं नाटक केलं आणि आता त्या शलाका कोणाचा मर्डर झालेला आहे तर त्या शलाकाचा सुद्धा मर्डर कसा केलेला आहे हे सुद्धा सांगते. त्यानंतर मात्र आता इकडे सुप्रिया अंजलीला घेऊन घरी येते. आता अंजलीला घेऊन घरी आल्यानंतर राकेशसुद्धा तेथे येतो. आता राकेशला बघितल्यानंतर आत्याला खूपच राग येतो. आत्या म्हणते की अगं सुप्रिया तू याला कशाला घरी घेऊन आली या नराधमाला. अगं याने तर आपल्या ईश्वरीला फसवलं. आता ही अंजली मात्र बाहेरच असते. अंजली बाहेरच असते आणि आता जे काही आत्या बोलत आहे ते सर्व काही अंजली ऐकते. अंजली घाईने तेथून जायला निघते. परंतु आता त्याच वेळेस आता सुप्रियाने ईश्वरीला तेथे बोलावून घेतलेला आहे. ईश्वरी आणि अर्णव घाईने तेथे येतात आणि आता जे काही शलाकाचा आणि ह्या राकेशचा जो लग्नाचा फोटो आहे तर तो शलाकाच्या फाईलमध्ये आता राकेशला म्हणजे त्याने ठेवलेला आहे आणि तो अर्णव ईश्वरी या दोघांना सापडतो आणि तो फोटो सापडल्यानंतर घाईने ते तिकडे येतात आणि अंजलीला तो फोटो येऊन दाखवतात. अंजलीला हा तो फोटो बघितल्यानंतर खूप मोठा धक्का तर बसतोच. परंतु आता ईश्वरीबरोबर जे काही साखरपुड्याचं ह्या राकेशने जे सत्य आता लपून ठेवलेलं आहे तर तो फोटोसुद्धा मात्र आता सुप्रिया अंजलीला दाखवते आणि शेवटी राकेशचं खरं रूप मात्र आता हे अंजलीसमोर येतो. आता अंजली खडकनी राकेशच्या कानामागे देते आणि आता जो काही प्रकार तिच्यासमोर घडलेला आहे तो मात्र अगदी भयानक. तेव्हा आता अंजली म्हणते की अरे मी इतका तुझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या अगदी वडिलांसमोर म्हणजे जो माझ्यावर इतकं प्रेम करत होता त्या भावाला मी वाटेल तसं बोलले. तुझ्यासाठी आत्तापर्यंत मी काय काय केलं नाही आणि आज मात्र तू माझ्यावर इतकं घाणेरडं रूप तुझं होतं
आणि मला फसवलंस. त्याच वेळेस मात्र आता राकेश म्हणतो की तुला फसवलं नाही. तर राकेश आता अगदी अंजलीची गचंडी धरतो. अंजलीला म्हणतो की तुला तर फालतू बायको आहेस तू, तुझ्याशी तर कोण संसार करणार होतं. आणि तू तर आता अगदी जे काही माझ्याशी अगदी एक प्रतिव्रता म्हणून वागत होती ना, तर मी तर फक्त तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं. आता मात्र अंजलीला सर्व काही सत्य उलगडतं आणि ईश्वरी आणि अर्णव अंजली ताईंना म्हणतात की बघा हे याचं असं रूप आहे. तो दाखवतो मात्र तुम्हाला एक आणि करतो मात्र एक. शलाकाचा मर्डर तर यानेच केलेला आहे. सगळं काही कारस्थान याने केले, असे कित्येक बायकांना याने फसवले आणि शेवटी ईश्वरी म्हणते की मला सुद्धा फसवायला निघाला होता. हे सगळं काही सत्य सांगितल्यानंतर त्याच वेळेस आता अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. अंजलीच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याच वेळेस मात्र आता राकेश हा अंजलीला मारायला निघतो. तेव्हा आता अर्णव घाईने पुढे येतो आणि अर्णव पुढे येऊन अंजलीला तर वाचवतो, परंतु अंजलीला वाचून मात्र ह्या राकेशला चांगलं गचांडवतो आणि त्याच वेळेस राकेश धावत येतो आणि अंजलीला पोटावर ढकलून देतो. अंजली बिचारी पोटावर पडते आणि त्या क्षणी ईश्वरी घाईने पोलिसांना तिथे बोलावते आणि या राकेशला पोलिसांच्या स्वाधीन देते आणि अंजलीला घेऊन डायरेक्ट आता ते हॉस्पिटलला जातात. अंजलीला खूप अगदी त्रास होत असतो आणि शेवटी आता अंजलीला घेऊन हॉस्पिटलला आल्यानंतर आता सगळं काही अगदी अंजलीचा जीव धोक्यात आहे. म्हणून आता अर्णव अंजलीला म्हणतो की माझ्या ताईला काही झालं नाही पाहिजे. ईश्वरी म्हणते की हे बघा मी ताईसाठी कडक व्रत करेल आणि गणपती बाप्पांचं जे काही व्रत आहे तर ते पूर्ण करूनच आता अंजली ताई सुखरूप वाचतील. तेव्हा आता अंजलीच्या जीवावर जे काही बेतलेलं आहे, अंजलीच्या जीवावर एक खूप मोठं संकट आलेलं आहे आणि ईश्वरी अंजलीला आणि बाळाला त्या सगळ्या संकटातून वाचवते आणि शेवटी राकेशला पापाची शिक्षा देते. तेव्हा आता मित्रांनो अंजलीवर आलेलं हे संकट ईश्वरी त्यातून अंजलीचा जीव तर वाचवते, परंतु पुढील भागामध्ये नक्की आता पुढे काय होतं ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूयात. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं यासाठी बघायला अगदी विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत